सर्वजोडे मैदानामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ज्या बॅटरच्या बॅटमधून आलं होतं तो फलंदाज सुरेश केने आणि नॉस्ट्रिकला पवन केने. तर बॉलिंग ट्रॅकवर पंचाचा इशारा देखील येत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीप पाहायला मिळतोय. दीप पाटील फुलटाच चेंडू आणि फुलटाचा फुल टोल असून चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमा पार षटकार. षटकार खरं तर अतिशय कमजोर चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळत आहे. इथे मात्र खोला टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढला फटकाने हा चेंडू निघून जातोय गोळीच्या वेगाने सीमा पार वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये हा चौकार. दस का दम दाखवताना आपण बघतोय सन ऑफ गोडसे सूरज केने 2 चेंडूचा सामना केला आणि 10 धावा आतापर्यंत धावपलेकर पाहायला मिळतात. चांगली सुरुवात स्वप्न होतं स्टार्ट. कालचा दिवस देखील गोडसे आणि खास करून सूरज केनेच्या नावे राहिला होता. 100 पेक्षा जास्त धावा नक्कीच कालच्या दिवशी देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आणि इथे देखील या दिवशी देखील दिवस बदललेला आहे मात्र खेळ बदलताना पाहायला मिळत नाही. तोच खेळ पाहायला मिळतोय सूरज केनेच्या बॅटमधून. इथे पुढे खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू जातोय थर्डमॅन रिझर्व मध्ये. एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करते. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 11 मागील रोमहर्षक सामन्यामध्ये गोल्डन षटकाराने सागरने आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स दिव्य संघाचा निर्णायक सामन्यामध्ये राहिला होता. तर हा सामना आपण बघतोय गोडसे विपक्ष वाकफिल या 2 संघामध्ये फील्डमध्ये थोडंसं ऍडजस्टमेंट केलं जात आहे. पहिले षटक मार्गस्थ दीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना तर सामना केला फलंदाज पवन केने. इथे मात्र फुलटाच चेंडू आणि फुलटाचा फुल टोल वसूल चेंडू निघून जाते सीमा पार पवनच्या बॅट मधून A1 षटकार. खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळतो. षटकारने अकाउंट सूरज केने ओपन केलं होतं आणि षटकारने अकाउंट ओपन करताना A1 पवन पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 17 धावा आणि पूर्णपणे खात्रा नक्कीच पेश केलेला विचार विनिमय करण्याचा भाग पडलेला आहे. इथे मात्र मेघा वेलावंना वाघील संघाच्या क्षेत्ररक्षकांना खेळाडूंना. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामना फलंदाज पवन केने. इथे चिप केलेल्या चेंडूला मात्र मिस टायमिंग क्षेत्ररक्षक चेंडू खाली घ्या विकेटचा बदल फलंदाज बाद होताना पवन केने बॅक टू पॅव्हलियन. एंटर होतोय. तर कृपया वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. कुठल्या प्रकारचा वेळ आपण व्यर्थ घालवायचा नाही कारण यानंतर आपल्याला अंतिम सामना देखील खेळवायचा आहे. सेमीफायनल सामना आपण बघतोय नंद्या चंद्या गोडसे विपक्ष मेघा इलवना वाकफिल या 2 संघामध्ये.
प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय गोरसे ब संघ आतापर्यंत एक फलंदाज बाद झाले. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दीप पाटीलला वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात होतोय, तर सामना केला फलंदाज भावेश पवार. गोलंदाज दीप पाटील. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. या एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल या षटकाचे देखील समाप्त होते. पहिल्या षटकात समाप्ती. पहिल्या षटकात समाप्तीनंतर नंद्या चंद्या गोडसे ब संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1/18 धावा. तर लगेच दुसरं षटक देखील सुरू करायचं. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही, कारण यानंतर अंतिम सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 1/18 आणि त्यामध्ये दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पंकज गोंदले. जे पहिल्या दिवशी नक्कीच या गोलंदाजाने खूपच प्रभावित कामगिरी केली होती. अतिशय चांगलं खेळाचं प्रदर्शन त्याने केलं. दरम्यान आगमन होतं या समीर माली साहेब आणि भरत पाटील साहेबांचं, या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोस्ट वेलकम समीर माली साहेब आणि भरत पाटील साहेब, आपल्या दोघांचं देखील शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज पंकज गोंदले बॉलिंग ट्रॅकवर. पावलांचा वापर आणि चेनो करतो हवाई सफर. चेनो निघून जाते सीमा पार. सो सुनार की एक लोहार की और ये सिक्सर भावेश पवार की. दीप पाटीलचं स्वागत सूरज केर यांनी केलं होतं आणि षटकार पंकज गोंदलेचं स्वागत करताना आपण बघतोय भावेश पवार. धावसंख्या 6 ने वेगाने वाढवून होते. धावप्लेकावर 24 धावा. 24 सेमीफायनलचा सामना आपण बघतोय नंद्या चंद्या गोडसे विपक्ष मेघालय वाघविल या दोन संघामध्ये. वेळेसंदर्भात नक्कीच पहिली वॉर्निंग पंचर करून दिली जाते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. पंकज गोंदले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, तर पुन्हा एकदा सामना फलंदाज भावेश पवार. हो 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 सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. फाईन लेग रिजन मधून हा चौकार. जतीन भोईर बालकुम फॅम टीम आपण नंद्याचंद्या घोडसई ब संघाला इन ऍक्शन मध्ये पाहतोय आणि काय फटका केलेला आहे. स्लिपिंग शॉट आपण पाहतोय भावेश पवारच्या बॅट मधून 10 का दम दाखवताना भावेश पवार. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपलिकावर 28. इथे मात्र सुरेख फटका तुम्ही निघून जाईल सीमा पार. आमच्या मान्यवर कक्षाला सामने देणारा भावेश पवारच्या बॅट जण षटकार आणि साजन भोईर यांनी पकडलेला. क्या बात आहे. भावेश पवार चौका षटकामध्ये डील करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलिकावर 34 धावा. 34 ना इक्का दुक्का सीधा चौका छक्का. सध्या चौका षटकांची भाषा बोलताना आपण बघतोय फलंदाज भावेश पवार. पंकज गोंदलेचा नक्कीच खरपूस समाचार घेतला जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाईल. वाट ऑफ लॉंग ऑफच्यावरून सीमा पार. मेट्रो सिक्सर.
आणखीन धावा मिळतील 6 आणि 6 धावीने संघाची धावसंख्या वाढून होते आपल्याकडे 40 धावा. धावा होत नाहीत, धावा जा सध्या तरी वाहत आहेत. भावेश पवार नावाचं वादळ आता मात्र कशिले मैदानावर झंझावत घालताना पाहायला मिळतोय. चौका षटकामध्ये नक्कीच तो डील करतोय. चौका षटकांची भाषा नक्कीच पाहायला मिळते ना, एका दुक्का सीधा चौका छक्का. पावलांचा वापर करून फटका केला. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलनी गुरसाई ब संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 वर. जतीन भुईर बालकोंबा फॅमटेमा नंद्याचंद्या गुरसाई ब संघ आपण प्रथम फलंदाजी करताना पाहतोय. सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळतो मेघालय वाघवेल विपक्ष नंद्याचंद्या गुरसाई ब या दोन संघामध्ये. या अगोदरचा गावदेवी या दिव्य संघाने चौथावरा मानकुल संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आहे. सेमीफायनलचा सामना उपांत्य फेरीचा सामना सध्या पाहायला मिळत आहे. पंकज गोंधले आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना. यावेळी सामना फलंदाज सूरज केने. इथे फान करण्याचा प्रयत्न होता. फान एक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अंगाने चेंडू अडवला जातोय. मजू देश आपण पाहतोय जवळजवळ वॉल बनताना आपण पाहतोय आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या स्कोरवर 43. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी सामना फलंदाज भावेश पवार. यावेळी इम्प्रास फटका इथे मात्र फसला जातोय आणि या फलंदाज बाद भावेश पवार याची गेली संपुष्टात. अरे पब्लिक चिल्ला रे. दोन षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गुरसाई ब संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 43 धावा. 2 फलंदाज बाद झालेले. न्यू बॅटर गुरसाई ब संघाचा संघनायक किशोर मुकादम. 5 स्टार साजिदजी भोईर, सुमेशजी भोईर, हर्षदजी भोईर, देवेंद्रजी भोईर आणि तेजजी भोईर यांच्या माध्यमातून या भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्गीय गुरुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 एक सफल स्पर्धा. अनेक मोठमोठ्या मान्यवरांची हजेरी देखील नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक नामांकित स्पर्धा नक्कीच कशिलीची आन बॅन साऊंड म्हटलं तर वागत आणणार नाही, कारण या स्पर्धेचं निरंतर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सेमीफायनल सामना आपण पाहतोय गुरसाई ब विपक्ष वाघविल या दोन संघामध्ये. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिले षटक दीप पाटील, त्यानंतर षटक घातलं तर पंकज गोंधले आणि आता मात्र तिसरं षटक घालण्यासाठी गोलंदाज महेश पाटील येतोय. महेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. 43 धावा धावपलीकडे झाले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. सध्या किलपटर सूरज केने आणि त्याच्या समेत गुरसाई ब संघाचा संघनायक किशोर मुकादम. महेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र सरळ बॅट स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली या विकेटचा पतन. फलंदाज बाद सूरज केने या बाद होताना. थले साहेबांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण बदल. शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये सेकंडला सामना सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. जतीन भोईर बालकोंब फॅम टीम नंदनचंद्या गुरसाई ब विपक्ष मेघालय वाघविल या दोन संघामध्ये. 3 फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या 43 धावा. न्यू बॅटर संदेश केने. महेश पाटलाने पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केलेलं आहे. तर समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वाडेश रिझनमध्ये हा झेल पकडला जातोय.
सूरज केने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी या एक षटक चौकार खेचताना 11 धावांचं योगदान दिलं. 22 पॉईंटचं योगदान 24 धावांचं राहिलं, ज्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकाचा समावेश होता. तर पवन केने यांनी या आपल्या संघासाठी या 6 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये 1 षटकाचा समावेश होता. इथे मात्र केवळ दिशा देण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. एका धावने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 44 तिसरा आणि शेवटचे षटक प्रगतीपथावर रूपांतरित. महेश पाटील मेघालय वाघवील संघाकडून तिसरा आणि शेवटचे षटक चालतो. तर यावेळी सामनाकर फलंदाज किशोर मुकादम. इथे मेडिकल रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. हा फंबल तिथे पाहायला मिळतं आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय या 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज 2 धाव इथे पूर्ण केले जातात. या 2 धावने या 46 पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. या नाणेफेक गमावल्यानंतर नंदाचंदा गुरसे ब संघ प्रथम फलंदाजी करताना तिसरा आणि शेवटचे षटक मार्गस्थान. तिसऱ्या आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चांगली टोटल आतापर्यंत धावपलीकडे पाहायला मिळते गुरसे ब संघाकडून 46. स्विंग आणि मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू धावसंख्या कॉन्स्टंट आपण पाहतोय धावपलीकडे 46 लॉस फॉर द 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पॅक क्राऊड आपण पाहतोय. या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. प्रेक्षकांचा देखील प्रचंड प्रतिसाद अगदी पहिल्याच दिवसापासून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याला लॉर्ड फुलटा चेंडूला फेकून दिलेला आहे. या मिडविकेटच्या वरून सीमा पार सडक पे कडक मुकादम बंद में दम मुकादम. बावन्न धावा आपल्याकडे झलकल्या जातात. नंदचंदा गुरसे या संघाच्या 52 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. 50 देखील क्रॉस केलेले आहे. या षटकाराने आपण पाहतोय. या षटकामधील शेवटचा चेंडू शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील अंतिम चेंडू गोलंदाज महेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज किशोर मुकादम. पुन्हा एकदा चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र मिस टाइम फटका फसले स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद किशोर मुकादम याची केली संपुष्टात. तर अशा प्रकारे निर्धार 3 षटकांचा खेळ समाप्त. गोरसे ब संघाने 3 षटकांमध्ये आपल्या धावपलीकडे धावा जोगल्या 52 आणि 53 धावांचं आव्हान मेघालय वाघवील संघासमोर उभं केलेलं आहे. आणि आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सगळे समालोचक सुनील सलके सर. तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे. करा. गोरसाई संघ क्षेत्ररक्षण सज्ज करा. साजनजी भोईर यांचे दादाश्री अंकुशजी भोईर साहेब यांचं मुख्य मंचाकडे आगमन होत आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सरचं स्वागत. त्याचबरोबर
जयेश पाटील, आपण क्रीडानगरीमध्ये जिकडे कुठे उपस्थित असाल या मुख्य मंचावर आयोजकांच्या वतीने तुम्हाला ही विनंती आहे. क्षेत्ररक्षण सज्ज केलं जात आहे. सलामीची जोडी लगेचच वाघबीळ संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मार्गक्रमित करायची आहे. मेगा वाघबीळ अधिकचा वेळ खर्च करू नये, कारण यानंतर महाअंतिम सामना आपल्याला विहित सूर्यप्रकाशामध्ये खेळवायचा आहे. या सूचनेकडे लक्ष असू द्या. बघा पंच तयार आहेत आमचे. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघाचा अर्थात नंद्याचंद्या गोरसई ब संघाचं इथे सज्ज होत आहे. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मेगा 11 वाघबीळ आपणास वारंवार आम्ही सूचना देत आहोत. आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशाळी आयोजित स्वर्गीय गुरुनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ शिवसेना जिल्हा प्रमुख चषक 2025 या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन ठेपलेलो आहोत. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या अगोदर गावदेवी दिवे संघाने मानकोलीचा पराभव केला आणि ते मेगा फिनालेमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. त्याचमुळे या दोन संघांदरम्यान कोणता संघ इथे विजयी होऊन त्यांच्याबरोबर लढत देणारे याकडे त्यांचंही लक्ष लागलेलं आहे. चला सामना सुरू करूया. पंचांना विनंती असेल, अधिकचा वेळ आपल्याकडे नाहीये. बघा अजून एक सामना खेळवायचा आहे आणि घड्याळाकडे जर नजर गेली तर 6:15 ऑलरेडी वाजलेले आहेत. अक्षय पद्माकरजी पाटील, गावदेवी दिवे संघाचे मेंटॉर, तुम्हाला गावदेवी दिवे संघाच्या वतीने निमंत्रण आहे. लवकरात लवकर आपल्या टीम मध्ये आपण जॉईन व्हा. सन्माननीय दिलीपजी मडवी साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. सुधीरजी भोईर साहेब यांचंही आगमन झालेलं. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. चला आपण वेळ का घेतात कळत नाही, पंच लगेच सामना सुरू करूया. पहिल्या चेंडू उजवेष्टीच्या बाहेर जाणारा आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाज पवन केने दाखल होत आहेत. निर्धारित 3 षटकांमध्ये 53 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचंय मेघा वाघबीळला. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे फलंदाजाने. यस, चेंडू वाईड आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. फार लवकर पहिल्या चेंडूवर रिव्ह्यू घेण्याचा निर्णय इथे मेघा वाघबीळच्या फलंदाजाने केलेले आहे. केतन आणि त्याचबरोबर पंकज गोंधळे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. वाघबीळ संघाचे हे दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. मुख्य मंचावर सन्माननीय मारुतीजी भोईर काका उपस्थित आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करत आहोत. सागर भोईर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील हे सगळ्यात जास्त वरिष्ठ काका आहेत. त्यांना मुख्य मंचावर आपण सन्मानित करत आहोत. साजनजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावर संपन्न केला जात आहे. इट्स ए फेअर डिलिव्हरी. पवन केनेचा पहिला चेंडू निर्धाव आलेला आपण बघतो. पहिल्या चेंडूवर DRS गमावलेला आहे, रिव्ह्यू गमावलेला आहे. तो म्हणजे फलंदाजी करत असताना मेघा वाघबीळ या संघाने 53 धावांचं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे. आतापर्यंत पवन केने एकही धाव त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना पूर्ण करू दिली नाही. बघा पवन केने आणि टीम आपल्याला यानंतर मेगा फिनाले खेळवायचे आहे.
त्यामुळे या गोष्टीचं गांभीर्य राखा. तिसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज. पंकजसाठीचा फुल लेनचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याचं कोणते प्रत्युत्तर फलंदाजाकडे नव्हतं. मुख्य मंचावर सन्माननीय अंकुशजी भोईर साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत जिल्हा प्रमुख चषकाच्या वतीने. साजनजी भोईर साहेब यांच्या वतीने होत असणारा हा सन्मान. सूरज केने याने उंच उडी घेतली होती चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी, झेल टिपण्यासाठी, परंतु त्यामध्ये त्याने यश भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांनाही या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मानित करण्याची वेळ झालेली आहे. इथे फटका चांगला आहे फलंदाज केतनचा, पाहायचा एक क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का. 2 टप्पे घेतले, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. महत्वाचा चौकार. पवन तयार. पवनचा हा चेंडू पुढे जात असताना खेळण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह करायची होती फलंदाजाला, इथेही कनेक्शन देता आलं नाही. षटक संपतं 1 आणि एका षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 6 वर. 53 धावांचं टार्गेट इथे चेस डाऊन करायचं आहे महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी मेघा वाघबीळला. चला, दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज लवकरात लवकर नियुक्त होईल अशी अपेक्षा आहे. पैसे ज्या पद्धतीच्या हालचाली मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत, भावेश पवार गोलंदाजीच्या मार्गावर स्वतःला तयार करत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज गोंधळे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन जरी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असेल मेघा वाघबीळकडून, तरी सुद्धा ज्या पद्धतीची तिखट गोलंदाजी केली जात आहे इथे नंद्या चंद्या गोरसाई ब च्या गोलंदाजांच्या वतीने, फलंदाजांकडे ह्या गोलंदाजीचं तितकं प्रत्युत्तर नसल्यासारखं वाटत आहे. चांगला फटका इथे आपण ऑन ड्राईव्हचा बघत आहोत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहे, चेंडू अडवत आहेत, त्यानंतर इथे फेक केली जाईल. याच दरम्यान 1 धाव मिळते. काही महिला भगिनीही या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेल्या आहेत, त्या सर्वांचं जिल्हा प्रमुख चषकामध्ये सहर्ष स्वागत. भावेश पवारचा पहिला चेंडू या अगोदर आपण पाहिला होता की ज्यावर 1च धाव आली होती. पूल केलेला आहे, फटका चांगला आहे परंतु प्लेसमेंट चुकले. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. हा झेल सुटलाय. झेल सुटला म्हणजे आयोजकांचं 1 मिनिट वाचला असं म्हणायला हरकत नाही, कारण या सामन्यामध्ये आपण बघतो की 53 धावा बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 6च बनलेले आहेत. मोठा प्रतिकार द्यावा लागेल फलंदाजांना, मोठे फटके खेळावे लागतील. हा चेंडू वाईड आहे. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. सामना जिंकणं ही जर गरज असेल तर चौकार षटकार शोधावेच लागतील. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवले यावेळेस. या अगोदर आपण डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू जाताना पाहिला होता. दोन्ही बेडेला पंचांनी एकसारखाच इशारा वाईडचा दिलेला आहे. धावफलक 2 ने पुढे गेलं. 10 धावा धावफलकावर जोडण्यात आलेले आहेत. यावेळेस इथे आपण बघतो हा चेंडू निर्धाव आहे. भावेश पवार पुन्हा एकदा तयार. 11 धावा धावफलकावर. हा फटका चांगला आहे, केतनच्या बॅटमधून आलेला. क्षेत्ररक्षक तिकडे एकही उपस्थित नाही. खूप दूरवर चेंडू निघून जातोय. हुक आणि इथे षटकार बुक.
या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा भावेशच्या विरोधात फलंदाजांनी मिळवलेल्या आहेत. धावफलक 53 पर्यंत घेऊन जायचं आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. पाहायचे गोलंदाज किशोर मुकादम गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 6 चेंडूंमध्ये इक्वेशनचा विचार केला तर 35 धाबांची गरज आहे. 6 मध्ये 35 म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार. पहिला षटकार येईल का याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाची कामगिरी चांगली झाली होती, परंतु इथे यष्ट्या त्यांना उखाडता आल्या नव्हत्या. आखूड टप्प्याचा चेंडू इथे फलंदाजाच्या समोर ठेवण्यात आलेला आहे. चेंडू फळीचा इथेही संपर्क खरं तर त्यांना करता आला नाही. बाईटच्या रूपाने ही धाव पूर्ण होत असलेले आपण सगळेजण बघत आहोत. स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. यानंतर महाअंतिम सामना या स्पर्धेतील मेगा फिनालेचा आपण सगळेजण बघणार आहोत. यासाठी गावदेवी दिवे संघ या अगोदर पात्र झालेले आहेत. अक्षय मडवी अर्थात अवक्या अँड टीम फिरून मारण्याचा प्रयत्न खरं तर इकडे करण्यात आला होता फलंदाजाचा. तो प्रयत्न अपयशी ठरला. आणखी एक निर्धाव चेंडू. 3 चेंडू शेष आहेत या सामन्यातील, या सत्रातील. हा फटका चांगला आहे पंकजचा. क्षेत्ररक्षक उंच आबाळाकडे बघतात, त्याचमुळे हा खेचून मारलेला षटकार. स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. समोर खेळलेत. फटका अत्यंत चांगला आहे. थोडा उशीर झाला इतकंच काही, कारण 53 धाबांची गरज होती. या फटक्यांची राईट फ्रॉम द बिगिनिंग गरज होती फलंदाजी करणाऱ्या मेघा बागबिलला. लागोपाठचे 2 षटकार खेळले पंकज गोंधळेने. 40+ क्रिकेट सुद्धा पंकज गोंधळे आणि केतन दोघेही खेळतात. अत्यंत चांगले खेळाडू आहेत दोन्हीही. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरही षटकार. लागोपाठचे 3 षटकार ठोकले फलंदाज पंकज गोंधळेने, परंतु हा सामना जिंकून महाअंतिम सामन्यामध्ये प्रवेश नोंदवला नंद्या चंद्या गोरसई बने. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. लगेच या नंद्या चंद्या गोरसई ब आणि गावदेवी दिवे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी लगेचच येतील. दोन्ही संघाचे संघनायक दोन्ही संघाने खेळपट्टीच्या दुतर्फा लाईनअप करण्यासाठी आतमध्ये जायचं आहे. मैदानामध्ये जा. गावदेवी दिवे आयोजकांची सूचना आहे, त्यामुळे आपण प्रतिकार करून काय होणार नाही. लवकरात लवकर मैदान गाठा. मुख्य मंचावर आपण निर्मलाताई पाटील आणि सुजिताताई भोईर यांना सन्मानित करत आहोत. शिवानीजी आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान संपन्न करा. शिवानीताई साजन भोईर आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते निर्मलाताई पाटील आणि सुजिता भोईर या